विधिमंडळ समित्यांची उद्या घोषणा होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचं याबाबत एकमत झालंय। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झालाय। विधानसभा उपाध्यक्षांसाठी बुधवारी निवडणूक होणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केली आहे। उद्या दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। राष्ट्रवादीकडनं राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे। सामाजिक न्याय खात्यातील विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40% जागा रिक्त आहेत। खुद्द सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सभागृहात याबाबतची कबुली दिली। कर्मचारी भरतीला सरकारकडनं मान्यता मिळत नसल्यानं कंत्राटी तत्वावर कर्मचारी घेतले जात असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या असा ठराव जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला। विधानसभेचा ठराव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे। जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याला माजी नगरसेवकांसह विधानसभेतल्या पराभूत 3 उमेदवारांनी दांडी मारली। उन्मेष पाटील, जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे या तिघांनी देखील मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। नव्या जिल्हाप्रमुख नियुक्तीमुळे नाराजी नाट्य सुरू असल्यानं पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे। चंद्रपूरच्या राजुऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विदर्भातील पहिल्या सर्वोदय संकल्प शिबिराची सांगता झाली। कार्यकर्त्यांनी काँग्रेसची भूमिका, स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान, विकासाचे विविध प्रकल्पाबाबत माहिती घेतली। तर पक्ष कार्यकर्त्यांनी कळमना या गावात श्रमदान केलंय। कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढला। कामराचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करत कुणाल कामरावर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली आहे। कुणाल कामरानं ज्या स्टुडिओमधून एकनाथ शिंदेंविषयी गाणं गायलं तो स्टुडिओ अनधिकृत असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। महापालिकेनं चौकशी करून स्टुडिओवर कारवाई करावी अशी मागणी देखील सरनाईक यांनी केली आहे। या स्टुडिओमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे। कुणाल कामरा प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। शेटची तोडफोड करणं ही गुंड प्रवृत्ती असल्यानं तोडफोड करणाऱ्यांवर FIR दाखल करावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। तर शिंदेंनी नुकसान भरपाई दिली पाहिजे असंही दमानिया यांनी म्हटलंय। अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलंय। कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापलेत। अहिल्यानगरमध्ये शिवसेनेनं कुणाल कामरा विरोधात आंदोलन केलं आहे। कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केलाय। कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल गायलेल्या गाण्यावरून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। खोक्याच्या जामिनासाठी वकिलांकडून अर्ज दाखल करण्यात आला। जामीन अर्जावर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मात्र महाडच्या कोकण कडा मित्र मंडळानं वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवायला विरोध केलाय। इथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी पत्राद्वारे केली आहे। किल्ले रायगडावरील कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींनी केलेली मागणी योग्य आहे अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिली। यापूर्वी संभाजी ब्रिगेडनं वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली होती आणि शासकीय दबाव टाकून पुन्हा ती बसवली असा आरोपही खेडेकर यांनी केला आहे। वाघ्या नावाचा कुत्रा हा कपोलकल्पित आहे। या संदर्भात कुठलाही इतिहास नाही असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला। तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केलेल्या मागणीला समर्थन असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। दरम्यान किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजेंनी केली आहे। नागपूर दंगली प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। नागपुरातील फहीमचं दुमजली घर अनधिकृत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे। मुंबईकरांना लवकरच 15 दिवसांमध्ये पासपोर्ट मिळणार आहेत। अर्जदाराच्या कागदपत्रात कोणतीही समस्या नसेल तर पोलीस पडताळणी केवळ 1 आठवड्यात पूर्ण होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना पासपोर्टसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये। बेस्टच्या ताफ्यात सध्या 795 बसेस मालकीच्या आहेत। एका वर्षात त्यांची संख्या शून्यावर येण्याची शक्यता आहे। दर महिन्याला 60 ते 70 बसेस टप्प्याटप्प्यानं बंद केल्या जात आहेत। त्यामुळे यावर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा ताफा शून्य होण्याची शक्यता आहे। मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड मुंबई विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन केलंय।
उन्हाळ्यातल्या सुट्टींच्या निमित्तानं प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान दर बुधवारी मध्यरात्री 12:55 LTT रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटणार आहेत। पुरंदर विमानतळाच्या बांधणीला वेग आलाय। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्व्हे होणार आहे। 7ही गावांचा नव्यानं ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती केली जाईल। यासाठी 26 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत निविदा भरता येणार आहेत। NCERT आणि CIET दिल्लीतर्फे आयोजित ऑल इंडिया चिल्ड्रन्स एज्युकेशनल कंटेंट कॉम्पिटिशनचे पुरस्कार जाहीर झालेत। यामध्ये महाराष्ट्राचा दबदबा पाहायला मिळाला। अहिल्यानगरमधील शेवगावचे उमेश घेवरीकर यांच्यासह एकंदर 6 जणांनी हा पुरस्कार पटकावलाय। 26 ते 28 मार्च दरम्यान मेघालयच्या शिलाँगमध्ये होणाऱ्या नॅशनल ICT मेळामध्ये हा संघ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची निवड झाली आहे। नुकतीच कारखान्याची निवडणूक पार पडली होती, त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे।